बने मी ऍक्टर आहे का बने? आता मी ऍक्टर झालोय. हास्य जत्रेत काम करतोय मी. माहितीये मला माहितीये. Yes. ते तुझा अपमान करण्यासाठी सोनी मराठीने सुरू केलेला कार्यक्रम तोच ना? मला ना असा प्रश्न पडतो की तुझा अपमान करण्यासाठी एक चॅनल 100-150 लोकांना गोळा करतं, त्यांना पेमेंट देतो आणि कार्यक्रम सुरू करतो. बापरे, विश्वासच बसत नाही माझा. असं कसं म्हणजे एवढं मोठं? बने एवढा अपमान करू नको ग माझा. तुला माहितीये का तिथलंच माझं काम बघून आहे ना मला अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे. अरे फंबल करू नको, अमरावती ऐकू येते पटकन. मी अमेरिकाच बोलतोय. ए जिभेचं काहीतरी कर रे, अमेरिका ऐकू येते. मी अमेरिकाच बोलतोय. युनायटेड स्टेट ऑफ अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, अपमान कुरघोड्यांना येणार उधाण आता, कारण येणार इथे गौरव वनिता, कारण येणार इथे गौरव वनिता. हाय साई मॅम. आओ नमस्ते. नमस्ते. अहो कसं आहे ना की लोक असं म्हणतात की जेवढी लोक तुमच्यावर जास्त जळतात तेवढं तुम्ही मोठे होत जाता. करेक्ट. माझ्या बाबतीत पण सेम असंच आहे. ऐका. सगळे जळतात माझ्यावरती. पण आज तरी अमेरिकेला जायचा चान्स फक्त मला एकट्यालाच मिळालाय. येस, मी अमेरिकेला चाललोय. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा गोइंग टू अमेरिका. थँक्स. अरे थँक्स. आज माझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे. एकदा का व्हेरिफिकेशन झालं की मग पासपोर्ट, मग व्हिसा, नंतर डायरेक्ट अमेरिका. पण माझं व्हेरिफिकेशन कोण करणार आहे? व्हेर इज एनीबडी इनसाइड द स्टेशन? हॅलो हॅलो इनसाइड. हॅलो एनीबडी? ओ माय गॉड, रजा मुराद. वनी गौरव तू? वनी वनी अजून एक दे. का मारलं? अजून एक. तरी नाही कळलं का मारलं? आठवतंय? काय? मी 7वीत असताना हा तू मला नकार दिला होतास. तू 7वीत असताना हा. अशी 7वीत की अशी 7वीत? अजूनही विधभर विनोदावर जगतोयस तू. अगं नाही ना म्हणे, असं का करतेस यार? तू एवढा जुना राग आता का काढतेस? पण ट्रेंड सुरू आहे जुनं काढायचं. हा? 20 वर्षांपूर्वीचं पण चालतं. वा 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 वा. लक्षात ठेव. हा? चल. म्हणे युट्यूब हॅश मी टू. असं करू नको म्हणे. ऐक ना, मग तू या डायरेक्ट मला असं मारायला पाहिजे. तुला माहित आहे मी कोण आहे? कोण आहे? अरे गॉगल बघून तुला कळत? ए पाजा. काय जळकी लोक आहेत माझ्यावरती यार. मी काय जरा जरा मोठा होतोय की किती जळतात माझ्यावरती यार. म्हणे हे चुकीचं आहे म्हणे. हे बघ, हे असं गॉगल बिगल फेकणं चुकीचं आहे. मी काय केलं यार? काय केलंय? बस बस इथे. म्हणे लहानपणीच आहे का? जाऊ दे ना, सोड ना, विसर ना. लहानपणाचं होतं सगळं सोडून द्या सगळं. लहानपणाचं? हा म्हणे. कशी विसरू? म्हणजे कशी विसरू मी? म्हणे माझ्या पायाला पोलिओ होईल. तू पाय दिला तर पोलिओ होईल माझ्या पायाला. हा. आता सगळं होणार आहे तुला. बापरे. आठवते? काय? शाळेच्या नाटकामध्ये मला डोंगर बनवायला सरांना तूच सांगितलं होतंस ना? डोंगर. पण म्हणे त्या नाटकात मी उंदीर पण झालो होतो ना. माहितीये हा, मला. हा. आणि नाटकाचं नाव काय ठेवलं होतं? काय? डोंगर पोखरून उंदीर निघाला. अरे माय सजेशन. तुझं सजेशन माहितीये मला. अरे 2 तास मी असे हात वर करून उभे होते. तू यायचास आणि मला बोच करून जायचास. मी जायचं बस करू. असं जरा कुठे हल्लं तर खालची मुलं ओरडायची, हे डोंगर हल्ला, डोंगर हल्ला. त्या पोरांना पण मी सांगायचं ओरडायला. Yes, मला माहितीये. काय?
तो राग असा माझ्या मनात खदखदत होता. होय काय तू आता इथे 2 तास हात वर करून उभं राहायचं. म्हणे Yes. Hands up! म्हणे चल, म्हणे म्हणे ऐक 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 माझं ऐक ना म्हणे कसं आहे शाळेमध्ये आपण असे उभे राहतो ना ते बरं वाटतं ना. ही पोलीस चौकी आहे ग सगळे मला गुन्हेगार समजतील आणि तुला माहिती आहे का नाव आय एम अ सेलिब्रिटी. ऐकलंस ऐकलंस हे वाक्य सगळ्यांना पंच वाटतं. काय चळता रे वनवा पेटला तुमचा वनवा इतके चळता माझ्यावरती. अरे कुछ नाही रे हत्ती चले बाजार कुत्ते भोंगे हजार. अरे सॉरी अरे म्हणे मी ते कुत्र्याचे आणि पोपटाचे रोल करणं बंद कर जरा. म्हणे मी ऍक्टर आहे का म्हणे आता मी ऍक्टर झालोय हा? हास्य जत्रेत काम करतोय मी. माहितीये मला माहितीये. Yes. ते तुझा अपमान करण्यासाठी सोनी मराठीने सुरू केलेला कार्यक्रम तोच ना. मला ना असा प्रश्न पडतो की तुझा अपमान करण्यासाठी एक चॅनल 100-150 लोकांना गोळा करतं त्यांना पेमेंट देतो आणि कार्यक्रम सुरू करतो. बापरे विश्वासच बसत नाही माझा. वा वा म्हणे वा. असं कसं म्हणजे केवढं मोठं. म्हणे एवढा अपमान करू नको ग माझा. हा? तुला माहितीये का तिथलंच माझं काम बघून आहे ना मला अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे. अरे फंबल करू नको अमरावती ऐकू येते पटकन. मी अमेरिकाच बोलतोय. ए जिभेचं काहीतरी कर रे अमेरिका ऐकू येते. मी अमेरिकाच बोलतोय युनायटेड स्टेट ऑफ अमरावती. माहितीये तुझी इथं माहितीये. अच्छा म्हणे आय एम गोइंग टू अमेरिका यार. आय एम गोइंग टू अमेरिका. अमेरिका हा तू एक काम कर पहिली माझी फाईल चेक कर यार मला पासपोर्ट पाहिजे म्हणे बघ ना यार चेक कर ना फाईल यार. आहे? हा? तुझी फाईल आहे? माझी फाईल आहे. ओ माय गॉड मी आहे मी. गौरव मोरे या हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो का काढलास रे तू? माझे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईटच येतात तुला काय करायचं अशी मान्य करणारी लोक मला खूप आवडतात. माझा फोटो काय खराब करतेस तू. का खराब करते हा? का खराब आठवतंय तुला? काय हा? आठवतंय? वाटी सर्कल आ! सॉरी सॉरी सगळ््या वाट्या तुझ्या हातात वाटी देणार आहे मी आता बघ. आठवतंय? इतिहासाच्या पुस्तकातल्या लेडी माउंट बॅटनला तू अशाच दाड्या मिशा काढल्या होत्या आणि इतिहासाच्या टीचरने मला छडी दिली होती. हा, हा. आठवतंय? छडी दिली होती, आठवतंय. तुला ही छडी हत्ती सोडणं झालं गेलं विसरलं यार लहानपणीच होतं ते. कशी विसरू कशी विसरू कशी विसरू कशी विसरू. वा म्हणे वा. एकदा हा शाळेच्या सहलीला गेलो होतो आपण. हा आपण शाळेच्या सहलीला गेलेलो आठवतंय मला तिथे तुम्हाला एकटीला गुहेत घेऊन गेलास. मला तिथे एकटीला गुहेत नेऊन म्हणे मित्रांसोबत पळून गेलास. आता मी तुला लॉकअप मध्ये अटक करणार आहे लॉकअप मध्ये ठेवणार आणि माझ्या पोलीस मित्रांसोबत पळून जाणार आहे. म्हणे नको म्हणे कसं वाटतंय ते अरे यार लॉकअप मध्ये भरपूर डास असतात म्हणे ऐक ना. तिथे पण वटवागळ होती अशी 10-15 गौरव मोरे लटकताना दिसले मला. काय झालं असेल माझ्या कोवळ्या जेवाचा विचार केलास कधी? हा? काय राग आला? वटवागुळ म्हटलं म्हणून राग आला? वटवागळाचा राग नाही आला ग स्वतःला कवळी म्हणालीस ना म्हणून चिडलो. म्हणजे कवळी बाहेर येईपर्यंत मारणार आहे तू? हा? आई कवळी बाहेर येईपर्यंत मारणार आहे मला वाचव ग. कशी वाचू? म्हणे ऐक ना मी काय म्हणतो लहानपणी आपण काय करायचो एखादा व्यक्ती जर चुकला हा. त्याला आपण एखादी गोष्ट करायला लावायचो हा. त्याला माफ करायचं. अच्छा, अच्छा, अच्छा. असं मला काहीतरी करा सांग आणि मला माफ कर ना वहिने प्लीज यार वहिने जाऊ दे ना सोड ना यार आता. अच्छा हे करायचं ना मी याच्यापेक्षा डेंजर करतो. अरे घ्या. उठ उठ उठ. छोटीशी गोष्ट करायची आहे ना? हा हम छोटीशी गोष्ट करायची वहिने. चल. काय कॉमेडी करून दाखव. मरतोय आता मरतोय. वने कॉमेडी अशी कशी इथं कॉमेडी करणार कॉमेडी कर. वने ऐक ना वने चल कॉमेडी कर. वने ऐक ना कॉमेडी कर रे. ठीक आहे करतो. टाळा हे काय होतं? नाही ना मी जेव्हा कॉमेडी करायला सुरू करतो ना सुरुवातीला असं करतो सगळे हसतात हे बघ याला विचार हसतात ना. अरे, चल, चल. हवालदार चौगुले हा. वस्तारा घेऊन याची कॉमेडी छाटून टाकूया. नको नको ऐका थांबा हो चौगुले सर थांबा ना ऐका ना प्लीज म्हणे असं काय करते यार वने नको ना यार असं काय करते यार नको Comedy कर. ना लहानपणी तुझी वेणी का कापली लगेच चिडलीस. नंतर मरतोय तू आता. मला खूप आनंद नंतर तू कॉमेडी कर. कॉमेडी कर चल. हा. जोक कर जोक. बने ऐक चल, ना जोक कर. सांगू जोक हा सांगतो चल. जोक सांगतो हसशील ना. मी हसले पाहिजे ना? असं. नाही ते जोक इतका जबरदस्त जोक आहे ना की मला आधीच
मरतोय मी आज असं असं वाटतंय. वनिता हंसना मांगता है रे, कैसा ऐसा बड़ा लाफ्टर आना मांगता है. चल. हाँ, हाँ. अब वनिता बचपन की नहीं रही. 555 की हो गई है. मरतोय आज. वने. तू आत्महत्या करायला आलाय. नाही नाही नाही. भीती नाही वाटत ऍडिशनने मरशील तू. चल चल करतो. क्या चल. बात है. दुसरा जो- दुसरा हा, दुसरा. दुसरा मला हसायला पाहिजे. सगळे तुझ्यावर हसतील नाही तर. चल पटकन. सांगतो एकदा काय होतं जेम्स बॉन्ड जंगलात जातो. मला लाफ्टर ऐकायला आलाय. मला ऐकूच येत नाही. यार एकदा ना जेम्स बॉन्ड जंगलात जातो आणि त्याला समोर डुक्कर दिसतं. मग जेम्स बॉन्ड त्याला बोलतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड. मग ते डुक्कर त्याला बोलतं हाय आय एम डुक्कर रन डुक्कर आणि दोघे निघून जातात. वने वने मला माफ कर ग वने चूक झाली माझी मला माफ कर. उघड आहे रे तू. मला नाही मी तुला हसू नाही शकत वने. बंकच गेली गावऱ्या. फालतू पट्टू झाला अजून तसाच आहे. म्हणजे म्हणजे चल, काय तुझं पास करायचं ते पासपोर्ट बंकच करत होते. मगच केलीस अरे देवा सुटलो. अरे मस्त पेन्सिल घेतली होतीस. चल केलं पास. जा अमेरिकेला जा. थँक्यू पण गौऱ्या यार काय काय दिवस होते यार. आपण काय मजा करायचो. पण यार म्हणे लहानपणी काय मजा यायची ना. तुला आठवतं आपण पोतं पोतं खेळायचो. हो हो मी साखरेचं पोतं व्हायचो. आणि आणि मी ते दिवसभर गावभर फिरायचे पाठीवर घेऊन. आणि तुला आठवत आहे एकदा आम्ही विहिरीवर पोहायला गेलो तू पाण्यात उडी मारली आणि सरकारने सांगितलं दुष्काळ. अरे बाप रे बाप. आणि आम्ही लपाछपी खेळायचो बघ आणि नेहमी तुझ्यावर राज्य यायचं आणि आम्ही तुला सापडायचंच नाही. तुझ्याच मागे लपलो असायचो. कुठे गेले आणि आम्ही मागे मला लपलो. माहीतच नव्हतं. हे पण सगळ्यात बेस्ट पोत्यांचं होतं यार. साखरेचं पोतं दिवसभर ही मला खांद्यावर घेऊन फिरायची दिवसभर लहानपणी. काय Oh my दिवस होते God, यार. यार. खतरनाक. गौऱ्या काय रे मला ते दिवस परत आणायचे ते यार. नाही म्हणे लहानपणीचे दिवस आता परत नाही येणार. आता येऊ शकतात गौऱ्या. म्हणजे मी साखरेचं पोत तू खांद्यावर घे मला. मेला. मजा येते. ए म्हणे आहे ना. गौऱ्या, ये, गौऱ्या. ए वाचव रे वाचव ना. ए, ए,